गजानन श्री गणराया आधी वंदू तुझ मोरिया मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानन श्री गणराया. थांबा थांबा थांबा, मी काहीही आरती किंवा गाणं म्हणत नाहीये, पण सगळ्यांना एक अत्यंत महत्त्वाची बातमी देण्यासाठी मी आज इथे आलेले आहे. श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवरच आले आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशांच्या मूर्तीची बुकिंग करण्यास देखील सुरुवात झाली असेल. माझी सर्व गणेश भक्तांना एकच विनंती आहे की गणेश मूर्ती बुक करताना फक्त श्री गणेशाचीच असावी याची दक्षता घ्या. मूर्तीसोबत इतर कोणताही देव लाईक साईबाबा, गजानन महाराज, लक्ष्मी, सरस्वती माता तसेच कोणताही प्राणी, पक्षी, मच्छीच्या तोंडातील गणपती, गरुडावर बसलेला गणपती हे सर्व नसावे. शंकर आणि पार्वती मातेसोबत असणाऱ्या गणेश मूर्तीचा विचार सुद्धा करू नये. कारण मित्रांनो, विसर्जन करताना आपण या सर्वांचे विसर्जन करतो. हे पूर्णपणे अयोग्य आहे. विसर्जन फक्त गणेश मूर्तीचेच करायचे असते आणि नकळत आपल्या हातून इतर देवदेवतांचे विसर्जन होते. ते पूर्णपणे अयोग्य आहे. मूर्तिकार एक एक शक्कल लढवून अशा सुंदर आणि सुबक मूर्त्या बनवतात, पण आपलं आपण ठरवायचं योग्य की अयोग्य काय आहे ते. आता आपल्या खाली मी आता तुम्हाला पुढे गणेश आरतीचा अर्थ वाचून दाखवत आहे. तर त्या आरतीचा अर्थ समजून तुम्हाला चांगला भाव सुद्धा उत्पन्न होईल, म्हणून मी एक गणपती बसायच्या आत हा अर्थ समजावून सांगत आहे. सुखकर्ता दुःखहर्ता म्हणजे सुख देणारा आणि दुःख हरणारा. नुरवी म्हणजे दुःखाचा समूळ नाश करतो. पूर्वी म्हणजे प्रेम कृपा जयाची. पूर्वी प्रेम कृपा जयाची म्हणजे त्याची कृपा झाली की प्रेम वर्षाव भक्ताला लाभ होतोच. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची म्हणजे गणेश सर्वांगाने सुंदर आहे, त्याने शेंदुराची उटी लावली आहे. कंठी झळके माळ मुक्ता फळांची म्हणजे त्याच्या कंठात मोत्याची माळ झळकत आहे. जयदेवी जयदेवी जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामाना पुरती. हे देवा, तुझा जय जयकार असो. तू मंगलाची प्रत्यक्ष मूर्ती आहे. तुझ्या केवळ दर्शनाने भक्ता सर्व मनोकामना पूर्ण होतात. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. हे गौरी कुमरा, रत्न जडावलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे. चंदनाची उटी कुमकुम केशरा म्हणजे कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तू लावली आहे. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. हिऱ्याने जडवलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे. रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. तुझ्या पायातील वाळ्यातील घुंगरांचा रुणझुण असा मंजूळ ध्वनी होत आहे. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. मोठे पोट असणाऱ्या पीतांबर नेसलेल्या कमरेला नागाचे बंधन कडदोरा असलेला. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना म्हणजे सरळ सोंड व वाकडे तोंड असणारा म्हणजे वक्र मार्गाने वाईट मार्गाने चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून त्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या त्रिनयना. 3 नेत्रे असणारा. दास रामाचा वाटपा हे सदना. हे गणपती, मी रामाचा दास समर्थ रामदास स्वामी, माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. हे सुरवर वंदना, सर्वश्रेष्ठ देवांकडून वंदिला जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तू मला प्रसन्न हो, माझा सांभाळ कर. निर्वाणी अखेरच्या देहत्यागाच्या वेळी तू माझे रक्षण कर, ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. तर
हे इतकं सुंदर विवेचन माझं नाही आहे, हे माझ्या वाचनात आले म्हणून मी म्हटलं की माझ्या श्रोत्यांना, माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना हे मी जर पाठवलं आणि त्यांनी जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं तर अनेक लोकांना ह्याचा वापर करता येईल व आपण पापमुक्त होण्यापासून वाचू शकतो. म्हणून हा खटाटोप केलेला आहे. तर सगळ्यांनी आपण गणपती बाप्पाची वाट पाहूया आणि नेहमीप्रमाणे माझा चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.